ओके, लास्ट लेक्चर मध्ये आपण ट्विस्टिंग मुवमेंट आणि बेंडिंग मुवमेंट इंडिव्हिज्युअली एखाद्या शाफ्टवर कसे लोड ऍक्ट होतात आणि त्यामुळे त्या शाफ्टची डिझाइन कशी केली पाहिजे याचं आपण एक्सप्लेनेशन लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं. ठीक आहे, लक्षात नसेल तर एकदा थोडंसं रिवाइज करून घ्या. ट्विस्टिंग मुवमेंट, बेंडिंग मुवमेंट त्याचेच फॉर्म्युले आपण आता ह्या लेक्चर मध्ये यूज करणार आहे आणि तुम्हाला या लेक्चर मध्ये आपण जे पार्ट शिकणार आहे त्याच्यावरच तुम्हाला क्वेश्चन पण विचारले जातील. न्यूमेरिकल जे सॉल्व्ह करायला येईल तुम्हाला डिझायनिंग प्रोसिजरचं, ते शाफ्टवर जर क्वेश्चन आला तर तो याच्यावर येईल. कशामध्ये? ज्यावेळेस आपण ट्विस्टिंग मुवमेंट आणि बेंडिंग मुवमेंट दोघांना कंबाईन करणार आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण ट्विस्टिंग मुवमेंट इंडिव्हिज्युअल पाहिलं, बेंडिंग मुवमेंट इंडिव्हिज्युअल पाहिलं, त्याचे फॉर्म्युले पाहिले. T/G = τ/r, बेंडिंग मुवमेंटसाठी M/I = σb/y फॉर्म्युले पाहिले. त्याचे फॉर्म्युले, हॉलो शाफ्ट राहिलं तर काय होईल, त्याला K च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे जर ट्विस्टिंग मुवमेंट आणि बेंडिंग मुवमेंट कंबाइनली जर एखाद्या शाफ्टवर ऍक्ट होत आहे तर ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी लोड अप्लाय करतील आणि त्यावेळेस शाफ्टची जी डायमीटर आहे ती किती असली पाहिजे. बघा, जास्त काही वेगळं नाहीये. जे फॉर्म्युले आपण त्यामध्ये पाहिलं तेच इथं पण असणार आहे. सो ट्विस्टिंग मुवमेंटचा फॉर्म्युला आपण काहीतरी लिहिला होता, T = π/16 τ × d³ है ना, असंच लिहिला होता. तर बघा, ज्यावेळेस आपण TE लिहितोय, TE स्टँड्स फॉर द इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मोमेंट. TE काय आहे? इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मोमेंट. ज्यावेळेस बेंडिंग मोमेंट प्लस ट्विस्टिंग मोमेंट दोन्ही ऍक्ट होतील त्यावेळेस जो इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मोमेंट येणार आहे, लक्षात ठेवा, फॉर्म्युला लक्षात ठेवावाच लागेल. π/16 τ max मॅक्सिमम शियर स्ट्रेस मल्टिप्लाय बाय डायमीटर क्यूब इज इक्वल टू √m² + t². यामध्ये m काय होतं? m होता बेंडिंग मुवमेंटचा. बेंडिंग मुवमेंट मध्ये जो m होता, M/I वाला, तो m आहे. m स्टँड्स फॉर द बेंडिंग मुवमेंट आणि t काय राहतं? t राहतं तुमचं ट्विस्टिंग मुवमेंट. हा कोणता आहे? हा इक्विव्हॅलेंट आहे. ठीक आहे, सो याचं एक डेरिव्हेशन बी आहे, त्याच्या व्हॅल्यूज पण राहतात, पण त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. सो वी जस्ट नीड अ फॉर्म्युला की इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मुवमेंट, ज्यावेळेस इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मुवमेंट किंवा इक्विव्हॅलेंट बेंडिंग मुवमेंट कधी काढणार आहे तुम्ही? ज्यावेळेस शाफ्टवर कंबाईन ट्विस्टिंग आणि बेंडिंग मुवमेंट अप्लाय होईल त्यावेळेस. ठीक आहे, जर कंबाईन लोड आहे, कंबाईन शाफ्टवर जर ट्विस्टिंग मुवमेंट बेंडिंग मुवमेंट ऍक्ट होत आहे तर अशा केसमध्ये आपण इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मुवमेंटचा फॉर्म्युला घेणार. π/16 τ d³ = √m² + t². m राहणार आहे बेंडिंग मुवमेंट, t राहणार आहे ट्विस्टिंग मुवमेंट. त्याच्यावरून काय फाइंड आउट करू शकता तुम्ही? d ची व्हॅल्यू. सिमिलरली इक्विव्हॅलेंट बेंडिंग मुवमेंट जर राहिलं तर फॉर्म्युला काय येईल? π/32 σb d³ = 1/2 × m + √m² + t². बघा, फॉर्म्युल्यामध्ये फरक काय येतं? 1/2 इन ब्रॅकेट m प्लस दिस व्हॅल्यू आहे आणि हे π/32 σb d³ हे तर आपण पहिले पण यूज केलं ज्यावेळेस आपण बेंडिंग मुवमेंटचे क्वेश्चन केले होते. जर हॉलो शाफ्ट राहिलं तर काय फरक पडतो? हॉलो शाफ्ट राहिलं तर दोन डायमीटर येऊन जातात, m² + t² तर तसंच येऊन जाईल आणि या d च्या ऐवजी काय असतं? आउटर डायमीटरचा स्क्वेअर आउटर डायमीटरचा क्यूब मायनस इनर डायमीटरचा क्यूब. डायमीटर काढून रेशो ऑफ द आउटर डायमीटर इनर डायमीटर टू आउटर डायमीटर काय घेतो आपण? K. हे तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये मी एक्सप्लेन करून सांगितलंय की हे कसं आहे. तर π/16 τ t03 इन ब्रॅकेट 1 - k⁴. K काय राहतं? सो K इज द रेशो ऑफ di/d0. ठीक आहे, सिमिलरली 1/2 इन ब्रॅकेट m + √m² + t² हे तर तसंच राहील. इक्विव्हॅलेंट बेंडिंग मुवमेंट जर हॉलो शाफ्ट राहिलं तर हे तसंच असणार आहे, जसं सॉलिड शाफ्ट मध्ये तसं हॉलो शाफ्ट मध्ये पण राहील. फक्त या ठिकाणी जी व्हॅल्यू आहे डायमीटरची ती d च्या ऐवजी d03 इन ब्रॅकेट 1 - k⁴ या फॉर्म मध्ये कन्वर्ट होते. 2-3 न्यूमेरिकल घेऊया आपण याचे, तुमचे जे काही डाउट्स असतील ते सगळे क्लिअर होऊन जातील. बघा, क्वेश्चन बघूया आपण, ज्यामध्ये आपण कंबाईन ट्विस्टिंग आणि बेंडिंग मुवमेंट कन्सिडर करणार आहे. क्वेश्चन काय दिलाय? अ सॉलिड सर्क्युलर शाफ्ट इज सब्जेक्टेड टू अ बेंडिंग मुवमेंट ऑफ 3000 न्यूटन सांगितलंय. ठीक, बघा इकडे एक सॉलिड सर्क्युलर शाफ्ट आहे, गिवन डाटा लिहून घेऊया. एक सर्क्युलर शाफ्ट ज्याचं बेंडिंग मुवमेंट दिलंय तुम्हाला, म्हणजे m ची व्हॅल्यू दिली किती? 3000 न्यूटन मीटर. आता न्यूटन मीटर मध्ये सो कन्वर्ट करून घेऊया mm मध्ये, कारण बाकीच्या व्हॅल्यू आपल्याला मेगापास्कल मध्ये दिलेल्या आहेत. सो mm मध्ये कन्वर्ट करावं लागतं, माहिती आहे तुम्हाला. सो दॅट इज 3000 इंटू मीटरचं mm मध्ये किती होऊन जाईल? 10⁻³
3000 इंटू 10⁻³ याला 3 इंटू 10⁻⁶ लिहू शकतो आपण मग न्यूटन mm. ठीक ओके. सिमिलरली या ठिकाणी अ टॉर्क ऑफ 10,000 न्यूटन मीटर सांगितलंय. ठीक आहे. टॉर्क किती सांगितलंय 10,000 न्यूटन मीटर. सो हियर टॉर्क इज इक्वल टू टॉर्क म्हणजे काय राहतं आपलं ट्विस्टिंग मोमेंट ना, ज्याला आपण कॅपिटल टी ने दाखवतोय. ठीक आहे. या ठिकाणी आपण टॉर्कला कॅपिटल टी ने दाखवतो. टॉर्क म्हणजेच आपला ट्विस्टिंग मोमेंट राहतो. तर टॉर्क इज इक्वल टू किती सांगितलं होतं 10,000 न्यूटन मीटर सांगितलंय. सो टी इज इक्वल टू 10 इंटू 10⁻⁶ न्यूटन mm ही व्हॅल्यू दिलेली आहे. द शाफ्ट इज मेड अप ऑफ 45C8 स्टील. हा एक स्टीलचा प्रकार आहे, त्याच्याशी तुम्हाला काहीही घेणं देणं नाहीये. सो 45C8 स्टील हॅव्हिंग द अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेस ऑफ 700 मेगापास्कल सांगितलंय. कोणता दिलाय टेन्साइल स्ट्रेस दिलेला आहे. टेन्साइल स्ट्रेस ठीक आहे सिग्मा टी किंवा त्यालाच तुम्ही सिग्मा बी सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे. टेन्साइल स्ट्रेस म्हणजेच एक प्रकारचा तुमचा बेंडिंग स्ट्रेस भी राहतो, कारण टेन्शनमुळेच बेंडिंगचं काम होतं. सो अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेस इज 700 मेगापास्कल सांगितलंय तुम्हाला या ठिकाणी. सो इथे लिहून घेऊया 700 मेगापास्कल. पण हा कोणता दिलेला आहे तुम्हाला अल्टिमेट दिलेला आहे बरं. दिस इज युअर अल्टिमेट स्ट्रेस. ठीक. तर मग अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेस दिलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढे जे दिलं आहे ते शियर स्ट्रेसची व्हॅल्यू दिली. ती सुद्धा कशी दिली आहे अल्टिमेट. शियर स्ट्रेसला आपण कशाने दाखवतो टाऊ ने. सो टाऊ अल्टिमेट दिलंय. सो हियर अगेन अल्टिमेट तुम्ही पूर्ण लिहू शकता किंवा अल्टिमेटला फक्त यू दाखवलं जातं. सॉरी यूटी ने यू दाखवलं जातं आणि याला असं लिहिलं जाईल ना यूटी यू बी स्मॉल यू स्मॉल बी. सो अल्टिमेट शियर स्ट्रेस जो आहे तो दिलेला आहे आपल्याला 500 मेगापास्कलचा आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी आपल्याला दिलेलं आहे ॲज अ 6. ठीक. विचारलंय डायमीटर ऑफ शाफ्ट किती राहील क्वेश्चन. ठीक. सो क्वेश्चन वरून गिवन डाटा लिहून घेतला. आता डायमीटर काढण्यासाठी आता तुम्हाला इथे क्लिअरली दिसतंय की शाफ्ट असा आहे की ज्यामध्ये टेन्साइल स्ट्रेस आहे म्हणजे एक प्रकारचा बेंडिंग स्ट्रेस पण आहे आणि शियर स्ट्रेस पण आहे. म्हणजे हे क्वेश्चन बसला आहे. दिस इज द क्वेश्चन फॉर द कंबाइंड ट्विस्टिंग अँड बेंडिंग मुवमेंट ऑफ द शाफ्ट. ज्यावेळेस दोन्ही एक सोबत लोड अप्लाय होतील त्यावेळेसची कंडिशन आहे. आता त्यामध्ये काय करतो आपण इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मुवमेंट आणि इक्विव्हॅलेंट बेंडिंग मुवमेंट फाइंड आउट करावं लागतं आपल्याला. त्यापूर्वी हे जे तुम्हाला अल्टिमेट स्ट्रेस दिलेले आहेत या अल्टिमेट स्ट्रेस वरून तुम्हाला अलोएबल स्ट्रेस काढावे लागतील. हे आपण पहिले पण केलंय. द अलोएबल कोणता स्ट्रेस आहे पहिला बेंडिंग किंवा टेन्साइल म्हणून घ्या. बेंडिंग स्ट्रेस इज इक्वल टू सिग्मा बी विच इज इक्वल टू सिग्मा टी इज इक्वल टू काय करावं लागतं अल्टिमेट स्ट्रेस डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. अल्टिमेट स्ट्रेस किती दिलेला आहे 700 डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी 6. जी काही व्हॅल्यू येईल ती तुमची सिग्मा डी ची व्हॅल्यू असेल आणि त्याची व्हॅल्यू आली पाहिजे तुमची 116.7. ठीक आहे. इथं सिग्मा बी ची व्हॅल्यू किती येते 116.7 न्यूटन पर mm स्क्वेअर. ठीक आहे. हे झालं बेंडिंग स्ट्रेस. तसंच अलोएबल म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली ऍप्लिकेशन मध्ये किती घ्यायचं आहे, कारण हा तर मॅक्सिमम आहे की एवढं त्याची कॅपॅसिटी आहे शाफ्टची. पण मग आपल्याला ऍप्लिकेशन मध्ये किती घ्यायचं आहे तर हा अलोएबल जो राहतो जेवढा आपण चालवू शकतो तो. द अल्टिमेट आता बेंडिंग झालं त्याच्यानंतर पुढचा स्ट्रेस कोणता राहणार आहे शियर स्ट्रेस टाऊ. टाऊ इज इक्वल टू हियर अल्टिमेट शियर स्ट्रेस डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. अल्टिमेट शियर स्ट्रेस ची व्हॅल्यू 500 सांगितली आहे डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी 6. सो इथून तुम्हाला अलोएबल शियर स्ट्रेस भेटून जाईल टाऊ आणि त्याची व्हॅल्यू आली पाहिजे तुमची 83.3 न्यूटन पर mm स्क्वेअर. 83.3 न्यूटन पर mm स्क्वेअर. ओके. तर आता आपल्याला सिग्मा बी आणि टाऊची व्हॅल्यू माहित पडून गेली. एम आणि टी दिलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता द इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मुवमेंट कशाने दाखवलं होतं आपण त्याला टी ने. काय होता फॉर्म्युला टी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एम स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर किंवा त्यालाच काय लिहिणार आहे तुम्ही पाय बाय 16 टाऊ मॅक्स इंटू डी चा क्यूब. हेच लिहिलं होतं इंटू डी क्यूब टाऊ मॅक्स इंटू डी क्यूब. मग आता करणार काय काढायचं काय आपल्याला डायमीटर. ठीक आहे.
एम ची व्हॅल्यू दिलेली आहे, टी ची व्हॅल्यू दिलेली आहे. सो इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मोमेंट इज इक्वल टू, या दोन्ही व्हॅल्यू राहतात, या दोघांना इक्वेट करा. एम स्क्वेअर टी स्क्वेअर दिलेला आहे. 16 इकडे घेऊन या, पाय इकडे घेऊन या, टाऊ इकडे घेऊन या, डायमीटरची व्हॅल्यू माहित पडून जाईल. सो रफ करून टाकू ना या व्हॅल्यू. 3 × 10⁶ आणि 10 × 10⁶ दिलं ना. ओके, सो पाहिजे तर तुम्ही 2 स्टेप मध्ये भी करू शकता की इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मोमेंट इज इक्वल टू काय राहतं, अंडर रूट ऑफ एम स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर. सो टी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एम ची व्हॅल्यू किती सांगितली होती, 3 × 10⁶ ब्रॅकेट स्क्वेअर, आणि ट्विस्टिंग मोमेंट किती सांगितलं होतं, 10 × 10⁶ ब्रॅकेट स्क्वेअर. सो हियर टी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3 स्क्वेअर होऊन जातो 9, 10⁶ चा स्क्वेअर 12 प्लस 10 स्क्वेअर होऊन जातो 100 × 10⁶ चा स्क्वेअर होऊन जातो 12. दोघांमधनं कॉमन काढलं, अंडर रूट ऑफ 109 × 10⁻12. आन्सर जर फाइंड आउट केलं तर आन्सर येतं 10.44 × 10⁶. टी इज इक्वल टू 10.44 × 10⁶. ट्विस्टिंग काय ते, इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मोमेंट आहे. तर मोमेंटचा फॉर्म्युला काय राहतो, फोर्स इंटू डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट जे भी घेतात, न्यूटन mm. ठीक आहे. हा इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मोमेंट आला. हे 10⁻12 स्क्वेअर रूटच्या बाहेर येताना परत हाफ होऊन जातं, म्हणजे 10⁻6 होऊन जातं. हे इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मोमेंटची व्हॅल्यू भेटून गेली. ही व्हॅल्यू तुम्ही याच्यासोबत इक्वेट करू शकता. सो दॅट टीई इज इक्वल टू काय होऊ शकतं, π/16 टाऊ इंटू dq. टी ची व्हॅल्यू पुट करून घ्या, 10.44 10⁻6 इज इक्वल टू π/16. ओके, टाऊ ची व्हॅल्यू आपण इथून फाइंड आउट केली. अलोएबल शेअर स्ट्रेस किती आहे, 83.3 इंटू dq. 16 इकडे आणला, पाय आणि 83.3 खाली येताना डिवाइड होते. इथे काय भेटेल तुम्हाला, डी क्यूब ची व्हॅल्यू, जी काय व्हॅल्यू भेटेल त्याचा क्यूब रूट करा, आणि क्यूब रूट केल्यावर जी व्हॅल्यू भेटणार आहे दॅट वुड बी 86 mm. ठीक आहे. इथं डी ची व्हॅल्यू किती येणार आहे, 86 mm. क्यूब रूट कसं करतात ते तुम्हाला माहिती आहे. ओके, सो जर ट्विस्टिंग मोमेंट वरून जर फाइंड आउट केलं तर डायमीटरची व्हॅल्यू किती येते, 86 mm. सिमिलरली ट्विस्टिंग मोमेंट सोबतच आपण बेंडिंग मोमेंट मध्ये भी कंपेअर करणार. ठीक, तर हे जे ट्विस्टिंग मोमेंट होतं ते आपण पाहिलं, आणि जी बेंडिंग मोमेंट राहतं ते अकॉर्डिंग टू द मॅक्सिमम नॉर्मल शियर स्ट्रेस थेरी राहतं, ते जाऊ द्या. पण मग हे माहिती पाहिजे तुम्हाला की पहिले इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मोमेंट वरून झालं, आता इक्विव्हॅलेंट बेंडिंग मोमेंट वरून करणार. ठीक, हेच सगळं करायचं आहे परत आपल्याला. सो बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू जी आहे ही साईडला लिहून घेतो मी, कारण ती आपल्याला लागणार आहे. म्हणून जसं तुम्ही इथं पुढे टाऊची व्हॅल्यू पुट केली ना 83.3, तसं इक्विव्हॅलेंट बेंडिंग मोमेंट मध्ये आपण सिग्मा बी ची व्हॅल्यू पुट करणार. ओके, सो फर्स्ट आहे इक्विव्हॅलेंट बेंडिंग मोमेंट. कशाने दाखवतो आपण त्याला, एम ई ने. सो एम ई इज इक्वल टू, फॉर्म्युला काय होता, 1/2 इंटू एम प्लस अंडर रूट ऑफ एम स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर. हाच होता. पहिले काढून घेऊ, नंतर ते पुढे π/32 सिग्मा बी डी क्यूब करू आपण. तर एम ई इज इक्वल टू काय लिहिणार, 1/2 इंटू एम ची व्हॅल्यू किती होती, 3 × 10⁻6 प्लस अंडर रूट ऑफ एम स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर. अंडर रूट ऑफ एम स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर इथं केलेलं आहे तुम्ही. तर तुम्ही अंडर रूट ऑफ एम स्क्वेअर प्लस टी स्क्वेअरच्या जागी टीई लिहू शकता, आणि टीई ची डायरेक्ट व्हॅल्यू मी इथं टाकू शकतो. तर मग मी इथं अंडर रूट ऑफ 3 × 10⁻6 स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ प्लस 10 × 10⁻6 ब्रॅकेट स्क्वेअर करून व्हॅल्यू काढून मग स्क्वेअर रूट करून ती व्हॅल्यू इथं परत लिहिण्यात काही अर्थ नाही. तर आपल्याकडे जर अंडर रूट ऑफ एम स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ टी स्क्वेअर ची डायरेक्ट व्हॅल्यू आहे, टीई ची डायरेक्ट पण पुट करू शकता, 10.44 × 10⁻6. ठीक आहे. व्हॅल्यूज पुट केल्या, ऍडिशन करा. ऍडिशन केल्यावर जी काही व्हॅल्यू येईल त्याला 1/2 ने मल्टिप्लाय करा किंवा 2 ने डिवाइड करा, एकच अर्थ होतो. तर तिथून तुम्हाला एम ई ची व्हॅल्यू भेटणार आहे 6.72 10⁻6. 6.72 × 10⁻6. ओके, अगेन मोमेंट आहे. सो मोमेंटचं युनिट न्यूटन mm ना.
इथं पण न्यूटन mm. सो जेवढे पण मुवमेंट आहे ना, मग ते ट्विस्टिंग मुवमेंट असो किंवा बेंडिंग मुवमेंट असो, दोघांमध्ये युनिट काय असणार आहे, न्यूटन mm. ही व्हॅल्यू भेटली की याच्यावरून परत तुम्ही काय फाइंड आउट करणार, डायमीटर फाइंड आउट करणार. सो me इज इक्वल टू, फॉर्म्युला काय होता आपल्याकडे दुसरा, π/32 सिग्मा b d क्यूब. m ची व्हॅल्यू पुट करून घेतली 6.72 इंटू 10⁶ π/32 सिग्मा b ची व्हॅल्यू फाइंड आउट केली होती आपण, किती आली आहे 116.7 इंटू d क्यूब. इथून परत कसली व्हॅल्यू फाइंड आउट करायची, सिमिलरली d ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि d ची व्हॅल्यू जी येणार आहे दॅट विल बी 83.7 mm. ठीक आहे. याचा अर्थ काय होतो की जर याच्या अकॉर्डिंग आपण शाफ्ट डिझाइन केलं तर शाफ्टला कमीत कमी डायमीटर ट्विस्टिंग मुवमेंट मध्ये किती लागतोय 86 चा आणि बेंडिंग मुवमेंट मध्ये किती लागतोय 83.7 चा. जर तुम्ही 83.7 डायमीटरचा शाफ्ट बनवला तर तो ट्विस्टिंग मुवमेंट मध्ये ब्रेक होण्याची शक्यता आहे, कारण ट्विस्टिंग मुवमेंटला डायमीटर काय लागतोय जास्त. बेंडिंग मुवमेंटला जर 86 चा दिला तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही, त्यांचं काम 83 वरच होऊन चाललंय, 83.7 वर, 83.7 वर त्यांचं काम होतंय. पण ट्विस्टिंगला कमीत कमी 86 पाहिजे. ठीक आहे. आणि आपण काय करतो, जी ऍक्च्युअली आपली डायमीटर डिझाइन मध्ये जी व्हॅल्यू आलेली राहते त्याच्यापेक्षा अजून थोडंसं मोठी व्हॅल्यू घेतो. सो हिअर लक्षात ठेवा की ट्विस्टिंग मुवमेंट, बेंडिंग मुवमेंट दोघांवरून ज्यावेळेस तुम्ही डायमीटर फाइंड आउट करणार तर दोघांपैकी जी पण डायमीटरची व्हॅल्यू मोठी आलेली आहे ती व्हॅल्यू कन्सिडर करायची. ठीक आहे. सो d इज इक्वल टू काय कन्सिडर करणार 86 mm किंवा त्याला अप्रॉक्सिमेटली 90 mm पण कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. त्यालाच काय करून घ्यायचं आपण 86 mm जी आहे लार्जर व्हॅल्यू घेतो आपण, तर 86 mm लाच आपण काय करणार 90 mm कन्सिडर करून घेणार. ठीक. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आहे, शाफ्ट इज मेड अप ऑफ द माइल्ड स्टील इज रिक्वायर्ड टू ट्रान्समिट 100 किलोवॅट ॲट 300 rpm. सो आपल्याला आता 100 किलोवॅट म्हणजे पॉवर दिलेली की त्या शाफ्टला किती पॉवर ट्रान्समिट करायची. सो दे हॅव गिवन द व्हॅल्यू ऑफ पॉवर किलोवॅट आहे. ठीक आहे. 100 किलोवॅट. ऑफकोर्स किलोवॅटचं कन्व्हर्जन करावं लागेल कशामध्ये, वॅटमध्ये. तर वॅटमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी मल्टिप्लाय कितीने करणार 10⁻³ ॲट 300 rpm नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स दिलेले आहेत. सो 300 रिव्हॉल्युशन पर मिनिट. पुढे सांगितलंय द सपोर्टेड लेंथ ऑफ द शाफ्ट इज द 3 मीटर. पूर्ण शाफ्टची जी लेंथ आहे ती किती सांगितली आपल्याला 3 मीटर सांगितली. ठीक. पुढे इट कॅरीज 2 पुलीज each weighing 1500 Newton supported at a distance 1 meter from each end respectively. बघा काय सांगितलंय, असा काहीतरी एक शाफ्ट आहे like this. ठीक आहे. असा एक शाफ्ट आहे दॅट, आणि त्या शाफ्टची लेंथ किती सांगितली आहे 3 मीटर. शाफ्ट हॅज अ लेंथ ऑफ 3 मीटर. पुढे इट कॅरीज 2 पुलीज each weighing 1500 न्यूटन. आता या शाफ्टवर 2 पुलीज लावलेल्या आहेत ज्या सपोर्टेड आहे ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम ईच एंड रिस्पेक्टिव्हली. प्रत्येक एंड पासून, हे त्याचे एंड आहे शाफ्टचे, तिथून 1 मीटर अंतरावर या पद्धतीने 2 पुलीज अटॅच करून ठेवलेल्या आहेत. हे अंतर किती आहे 1 मीटर. हे डिस्टन्स किती आहे 1 मीटर. सो 1 मीटर अंतरावर 2 पुलीज अटॅच करून ठेवलेल्या आहेत. अज्युमिंग द safe value of the stress and determine the diameter of the shaft. तर त्या डायमीटर शाफ्टचा डायमीटर किती असला पाहिजे. अजून एक द सपोर्टेड लेंथ सांगितलंय. सपोर्टेड म्हणजे काय, आता या ठिकाणी जर या शाफ्टला जर पुलीज अटॅच केलेले आहेत तर ते त्या पुलीचं वेट राहील काहीतरी, आणि त्यांनी ते सांगितलंय की पुली ईच पुली वेलिंग 1500 न्यूटनचं वेट आहे. तर आणि हा शाफ्ट आता वरून जर वेट ऍक्ट होतोय तर शाफ्टला सपोर्ट तर पाहिजे ना, आणि त्यांनी सांगितलंय की ती जी सपोर्टेड लेंथ आहे ती किती होती 3 मीटर. सपोर्टेडचा अर्थ काय की या शाफ्टच्या एंडवर 2 काय राहतील सिंपल सपोर्ट्स राहतील, जशी आपल्या सिंपली सपोर्टेड बीम मध्ये राहतं ना तसं. लेट्स से हा एंड तुमचा ए, हा एंड बी आहे. दिस विल बी रिएक्शन ऍट ए अँड दिस विल बी रिएक्शन ऍट बी. आणि या पुलीसचं प्रत्येकाचं स्वतःचं वजन किती आहे 1500 न्यूटन. तर या 2 पुलीस त्या शाफ्टवर लोड अप्लाय करतील आणि हे 2 रिएक्शन जे आहेत ते बॅलन्स करणार आहे. ऑफकोर्स आता बघा तुम्ही जर पाहिलं तर दोन्ही वेट जे 1500 इंडिव्हिज्युअल, हा
दोन्ही 1500-1500चे आहेत आणि दोन्ही 1-1 मीटर अंतरावर आहेत. ए पॉइंट आणि बी पॉइंट वर जे रिएक्शन भेटणार आहे ते किती भेटतील? 1500 आणि 1500 सॉरी 1500च भेटेल. जर तुम्हाला तसं कन्फ्युजन असेल तर तुम्ही आपलं सॉमची मेकॅनिक्स जी मेथड आहे ती लावू शकता. RA प्लस RB इज इक्वल टू 1500 टोटल किती होऊन जाईल? 3000. एका पॉइंटवर मुवमेंट घ्या, दुसरा अँटी क्लॉकवाईज फिरेल, तशा पद्धतीने व्हॅल्यू फाइंड आउट करा, तरी पण 1500 हेच आन्सर भेटणार आहे. सो जर ते दोन पुलीस एक्झॅक्टली 1 मीटर अंतरावर लावलेले आहेत, सो द रिएक्शन ॲट पॉइंट ए अँड द पॉइंट बी विल बी इक्वल टू 1500. रिएक्शन तेवढीच भेटेल. करून दाखवू का एक मिनिट? बघा काय सांगतोय मी की व्हर्टिकली अपवर्ड जाणारे फोर्सेस पॉझिटिव्ह घेणार, खाली येणारे फोर्सेस निगेटिव्ह. दोन फोर्सेस आहेत पुलीचे. तर RA प्लस RB काय भेटून जाईल? 3000. रिएक्शन घेतली, एका पॉइंटवर मुवमेंट घ्यावा लागतो. सॉरी मुवमेंट ॲट पॉइंट ए घेऊन टाकला समजा 0. एचा तर मुवमेंट 0 राहील, 1500 क्लॉकवाईज फिरेल, सो 1500 इंटू 1. तो दुसरा 1500 पण क्लॉकवाईज फिरेल, तर 1500 इंटू त्याचा डिस्टन्स 2, हे 1 हे 1, आणि तो RB उलटा फिरेल तर RB इंटू डिस्टन्स 3. हे मायनस इकडे येऊन प्लस झालं, सो हे किती आलं? 1500. हे किती आलं? 3000 इज इक्वल टू RB इंटू 3. टोटल 4500 इज इक्वल टू RB इंटू 3. 3 आणि 4500 गेट कॅन्सल. आन्सर येऊन राहिलं आहे 1500. ठीक आहे. सो RBचा आन्सर भेटतोय तुम्हाला या ठिकाणी. सो RBचा आन्सर जर 1500 आलं तर RAचा आन्सर सुद्धा किती येणार आहे? 1500च येणार आहे. सो RA प्लस RB टोटल किती होऊन जाईल? 1500. सॉरी टोटल किती होऊन जाईल? 3000. आणि RA RB इंडिव्हिज्युअली व्हॅल्यू किती भेटणार आहे तुम्हाला? 1500 भेटणार. ठीक आहे. सो द रिएक्शन ॲट द ईच सपोर्ट विल बी 1500 न्यूटन. As weight of pulley are 1 meter apart from end of shaft, therefore reactions at A and B, that is RA is equal to RB is equal to किती येणार आहे? 1500. ठीक आहे. हे माहित पडून गेलं. नेक्स्ट आता आपल्याला पॉवर दिली होती, पॉवर वरून आपण ट्विस्टिंग मुवमेंट किंवा टॉर्कची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. वी नो दॅट P इज इक्वल टू काय राहतं? 2 पाय nt डिवाइड बाय 60. सो P इज इक्वल टू काय लिहू शकतो तुम्ही? P इंटू 60 डिवाइड बाय 2 पाय n. पॉवर किती दिली होती आपल्याला? 100 किलोवॅट. त्याचं कन्वर्जन केलं आपण, दॅट इज 100 इंटू 10 टू पॉवर 3 मल्टिप्लाय 60 डिवाइड मध्ये 2 पाय. यांची व्हॅल्यू 300 RPM आहे. ॲज इट इज ठेवा, कॅल्क्युलेट करा, इथून तुम्हाला T ची व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे. तर जी टॉर्कची व्हॅल्यू आली पाहिजे ती आली पाहिजे 3183 टॉर्क आहे न्यूटन मीटर. मीटर मध्ये सांगतोय मी आता. का बरं? मी बघा व्हॅल्यूज कन्वर्ट नाही केलेल्या आहेत. पॉवर कशामध्ये आपली? वॅट मध्ये. CGS युनिट मध्ये नाहीये. वॅट इज द SI युनिट ना, तर SI युनिट मध्ये व्हॅल्यू आहे. ठीक. तर म्हणून आन्सर जे आहे टॉर्कचं न्यूटन मीटर मध्ये आलंय. जर मी त्या वॅटला कन्वर्ट करेल तर मग ती mm मध्ये होईल, पण तुम्ही आपण कन्वर्ट नाही केलंय, सो दॅट विल बी इन मीटर. तर हे लक्षात ठेवा की जर तुम्ही पॉवर वरून टॉर्कची व्हॅल्यू टॉर्क म्हणा किंवा ट्विस्टिंग मुवमेंट म्हणा, तर पॉवर वरून तुम्ही टॉर्क किंवा ट्विस्टिंग मुवमेंट काढताय आणि जर पॉवर जर वॅट मध्ये असेल तर तुमचा टॉर्क जो येतो मीटर मध्ये येतो. हे आपण सॉम मध्ये पण केलेलं आहे आणि त्यांना नंतर तुम्ही कन्वर्ट करायचे. ठीक आहे. सो आपल्याला ट्विस्टिंग मुवमेंट माहित पडून गेलं. डायमीटर काढायचं आणि डायमीटर काढण्यासाठी काय लागतं आपल्याला? ट्विस्टिंग मुवमेंट आणि बेंडिंग मुवमेंट दोन्ही लागतात. ठीक. तर हे बघा आता की जर या ठिकाणी रिएक्शन भेटतायत 1500 न्यूटन. ठीक आहे. तर मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट कुठे ऍक्ट होईल? द मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट विल ऍक्ट ऍट पॉइंट B अँड C. मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट कुठे ऍक्ट होणार आहे? पॉइंट B, पॉइंट लेट्स से याला आपण नाव देऊन घेऊ C अँड D. सो हियर मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट will act at point C or D. Therefore, maximum bending moment is equal to काय करणार? बेंडिंग मुवमेंट काय राहतं? फोर्स इंटू डिस्टन्स. फोर्स किती आहे? 1500. डिस्टन्स किती आहे? 1. इकडून घेतलं असं तरी 1501 ते सारखंच आहे. सो 1500 इंटू 1
इट इज 1500 न्यूटन. हे पण कशामध्ये न्यूटन मीटरमध्ये. ठीक. चल बघा आता बेंडिंग मोमेंट माहित पडलं, ट्विस्टिंग मोमेंट माहित पडलं. सो डायग्रामचं काम झालेलं आहे. आणि डायग्राम जर झाली आपली तर आता आपण त्याच्यावरून इक्विव्हॅलेंट मोमेंट फाइंड आउट करू शकतो, इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मोमेंट फाइंड आउट करू शकतो. सो वी नो दॅट इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मोमेंट TE इज इक्वल टू काय होतं अंडर रूट ऑफ m² प्लस t². सो दोन्ही व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, m ची पण आणि t ची पण. m ची व्हॅल्यू आहे आपली 1500 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस t ची व्हॅल्यू आहे 3183 ब्रॅकेट स्क्वेअर. सो 1500 स्क्वेअर प्लस 3183 स्क्वेअर जर स्क्वेअर करून स्क्वेअर रूटची व्हॅल्यू फाइंड आउट केली तर आन्सर येतं तुमचं 3519. So here equivalent twisting moment is चेक करून घेतो मी 3519 3519 आणि हे सुद्धा कशात येत आहे न्यूटन मीटर मध्ये. आता पाहिजे तर तुम्ही कन्वर्ट करून घ्या. न्यूटन मीटरचं कन्वर्जन कशात करून घ्या, न्यूटन mm मध्ये कन्वर्ट करून घ्या. सो हियर T इक्वल टू काय म्हणतोय 3519 into 10⁻³ न्यूटन एम. ठीक. एवढं लक्षात ठेवा. हे असं का झालं सगळं, कारण पॉवर वरून तुम्ही काय काढलं, टी ची व्हॅल्यू काढली. पॉवर वरून टी ची व्हॅल्यू काढली तर ती कायम कशामध्ये भेटते, मीटर मध्ये, कारण पॉवर जी राहते ती वॅट मध्ये राहते. नाहीतर तुम्ही याला इथं पण कन्वर्ट केलं असतं चाललं असतं, मग इथं पण तुम्हाला मीटरचं mm मध्ये करावं लागलं असतं आणि इथं डायरेक्टली मग तुम्हाला न्यूटन mm मध्ये भेटलं असतं. अदरवाइज हे दोन्ही मीटर मध्ये काढले, नंतर त्याला जी काही फायनल व्हॅल्यू भेटली त्याला न्यूटन mm मध्ये कन्वर्ट केलंय. ओके. बघा आता इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मोमेंट माहित पडून गेला आपल्याला, दॅट इज 3519 न्यूटन मीटर, त्याला कन्वर्ट केलं mm मध्ये. इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मोमेंट जर आपल्याला माहिती तर वी कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ द कसली डायमीटरची इक्वेशन काय माहिती आपल्याला. वी नो दॅट इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मोमेंट इज नथिंग बट काय राहतं π/16 टाउ * dq. तर इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मोमेंट साठी व्हॅल्यू काय 1539 10⁻³ इज इक्वल टू π/16 इंटू टाउ ची व्हॅल्यू, शियर स्ट्रेस ची व्हॅल्यू. ठीक आहे. शियर स्ट्रेस ची व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चन मध्ये गिवन आहे, दॅट इज 60 इंटू dq. सो इथून तुम्ही d ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ d ॲज किती भेटणार आहे 298 इंटू 10⁻³ अच्छा 66.8 mm. त्याला अप्रॉक्सिमेट केलं तर 70 mm तुम्ही लिहू शकता. इथं तुम्ही बेंडिंग मोमेंट नाही काढू शकत. इथं तुम्ही इक्विव्हॅलेंट बेंडिंग मोमेंटची कंडिशन नाही फाइंड आउट करू शकत, कारण तुम्हाला बेंडिंग स्ट्रेसची व्हॅल्यू दिलेलीच नाहीये. सो जी काही व्हॅल्यू भेटली ती आपल्याला इथंच कन्सिडर करावी लागेल. ठीक. या क्वेश्चन मध्ये आपल्याला ही शियर स्ट्रेसची व्हॅल्यू, शियर स्ट्रेसची जी व्हॅल्यू आहे आपली टाउची व्हॅल्यू ही मेन्शन नाहीये, पण टेक्स्टबुक मध्ये मी आता चेक केलं ते की टेक्स्टबुक मध्ये जी व्हॅल्यू दिलेली आहे ना तुम्हाला, ती त्यांनी असं सांगितलंय की अज्युम दॅट की टाउची व्हॅल्यू इज 60 Nm². म्हणून या ठिकाणी 60 व्हॅल्यू पुट केलेली आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन मध्ये ऑफकोर्स ही टाउची व्हॅल्यू मेन्शन केलेली असेल. बघा नेक्स्ट क्वेश्चन. अ लाइन शाफ्ट इज ड्रिवन बाय मीन्स ऑफ द मोटर प्लेस्ड वर्टिकली बिलो इट. एक शाफ्ट आहे, ठीक आहे, त्याला ड्राइव्ह करायचं आहे कशाच्या सहाय्याने, एक मोटरच्या सहाय्याने. ठीक. द पुली ऑन द लाइन शाफ्ट इज 1.5 मीटर इन डायमीटर. सो ज्या शाफ्ट त्याच शाफ्टवर जी मोटरच्या मदतीने ड्राइव्ह केली जाते किंवा जो शाफ्ट मोटरच्या मदतीने फिरवला जातोय त्या शाफ्टवर आपण एक पुली अटॅच केलेली आहे. ज्या पुलीचा सांगितलंय त्यांनी डायमीटर किती असणार आहे 1.5 मीटरचा असणार आहे. अँड हॅज अ बेल्ट टेन्शन 5.4 किलोन्यूटन अँड 1.8 किलोन्यूटन ऑन अ टाइट अँड द स्लॅक साइड. सो ज्या मोटरच्या सहाय्याने आपण बेसिकली तो शाफ्ट फिरवतोय त्या शाफ्टवर आपण एक पुली अटॅच केली होती आणि त्या पुलीला जे बेल्ट लावलेले आहेत, ठीक आहे, त्या पुलीला जे बेल्ट लावलेले आहेत त्या बेल्ट मध्ये 5.4 आणि 1.8 किलोन्यूटनचं एवढं टेन्शन ऍक्ट होतंय टाइट आणि स्लॅक साइड मध्ये.
both of these tension may be assumed to be a vertical if the pulley be overhang from the shaft. जर पुली ही शाफ्टवर अटॅच केलेली आहे आणि तर ते दोन्ही टेन्शन कसे कन्सिडर करण्यात आलेले, व्हर्टिकल कन्सिडर करण्यात आले. तर विचारले द डिस्टन्स ऑफ द सेंटर लाईन ऑफ द पुली फ्रॉम द सेंटर ऑफ द लाईन ऑफ द बेरिंग बीइंग 400 मीटर. ठीक आहे. आता या ठिकाणी अजून एक डिस्टन्स दिले, कोणतं, डिस्टन्स ऑफ द सेंटर लाईन ऑफ द पुली पासून तर ज्या शाफ्टवर, आता शाफ्ट तर डायरेक्टली असं काही लावलेलं नाही राहणार, त्याला बेरिंग तर लावलेले राहतात फिरण्यासाठी. तर बेरिंग पासून तर पुलीच्या सेंटर मधलं जे डिस्टन्स आहे ते किती सांगितलंय, 400 mm सांगितलंय. फाइंड आउट करायचं द डायमीटर ऑफ द शाफ्ट आणि अज्युमिंग द अलोएबल शिअर स्ट्रेस इज 42 मेगापास्कल. फक्त शिअर स्ट्रेस दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला बेंडिंग स्ट्रेस दिलेलं नाहीये. आणि बेंडिंग स्ट्रेस दिलेलं नाहीये तर करायचं काय की जे सिग्मा बी ची व्हॅल्यू राहते ती काउंट करायची नाही. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले सांगितलं काय, एक पुली, त्या पुलीवर आपण अटॅच करणार एक शाफ्ट आणि त्या शाफ्टवर राहील एक बेरिंग. असं काहीतरी राहील बघा. डायग्राम ड्रॉ करायचा प्रयत्न करू आपण, जेणेकरून तुम्हाला थोडं इमॅजिन होईल. क्वेश्चन लिहून घ्या तुम्ही. हा एक शाफ्ट आहे, आणि या शाफ्टवर आपण एक पुली अटॅच केलेली आहे. लेट्स से दिस इज अ पुली अटॅच टू द शाफ्ट. असं इमॅजिन करून घ्या की हा कंप्लीट एक शाफ्ट आहे तुमचा आणि त्या शाफ्टवर आपण एक पुली अटॅच केलेली आहे. ठीक आहे. ही पुली आहे व्हर्टिकल आणि या पुलीवर काय असणार आहे, पुलीवर लावलेला राहतो बेल्ट आणि तो बेल्ट या पुलीला फिरवेल, ती पुली या शाफ्टला फिरवेल आणि त्या शाफ्ट मध्ये काय लावलेली आपण एक बेरिंग लावलेली अशी काहीतरी. ठीक आहे. तर या बेरिंगच्या सेंटरचं आणि या शाफ्टच्या सेंटरचं जे डिस्टन्स आहे ते किती सांगितलं आपल्याला, 400 mm. या शाफ्टवर जे दोन बेल्ट ऍक्ट होत आहेत त्यांच्यामुळे या शाफ्टचा जो काही लोड राहील तो व्हर्टिकली डाऊनवर्ड अप्लाय होईल. हे पुली जे आहे ते बेसिकली कसं दिसेल तुम्हाला, जर हा त्याचा फ्रंट व्ह्यू झाला ना, तर याला आपण साइड व्ह्यूने पाहिलं तर पुली अशी एक गोल पुली दिसेल तुम्हाला. ठीक आहे. आणि या पुलीवर या पद्धतीने एक बेल्ट राहील. ठीक आहे. एक साइड टाइट राहील, एक साइड स्लॅक साइड राहील. लेट्स से T1 and T2. ठीक आहे. डायमीटरचा सॉरी आपल्याला पुलीचा डायमीटर पण मेन्शन आहे. डायमीटर ऑफ द पुली किती सांगितलं त्यांनी, 1.5 मीटर. हे किती आहे, 1.5 मीटर. इथे दाखवा किंवा मग हे पण डिस्टन्स दाखवलं तरी चालेल. तर हे सुद्धा किती राहतं तुमचं, 1.5 मीटरच राहील. ठीक आहे. एवढ्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत आणि अलोएबल शिअर स्ट्रेस टाऊची व्हॅल्यू किती सांगितली, 42 मेगापास्कल. सॉल्व्ह कसं करणार, क्वेश्चन जास्त मोठा आहे, पूर्ण बोर्ड त्याच्यानेच भरून गेला आपला. आणि त्यांनी सांगितलं होतं की जे टेन्शन आहेत ते कसे कन्सिडर करायचे, व्हर्टिकल. म्हणजे ही अशी पुली ते बेल्ट लावलेलं राहील आणि त्या बेल्टच्या साह्याने तो शाफ्ट सॉरी मोटरच्या साह्याने हा बेल्ट फिरेल आणि या बेल्टच्या साह्याने ही पुली फिरेल. हा काय, ही जी लाईन दाखवली ना, ही बेल्ट आहे बेसिकली. हा तुमचे हे बेल्ट या पुलीला फिरवतील आणि हे बेल्ट कोणाला कनेक्टेड राहतील, इथं असलेल्या एका मोटरला. ती मोटर बेल्टला फिरवेल, बेल्ट शाफ्टला फिरवेल, शाफ्ट बेरिंग मध्ये फिरणार आहे. बेरिंगचं सपोर्टचं काम करेल त्या ठिकाणी. ठीक आहे. एवढ्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत. डायमीटर दिलेलं आहे, टेन्शन दिलेले आहेत दोन, एक दिलं होतं 5.4 आणि एक दिलंय 1.8. लिहून घेऊ पाहिजे तर गिव्हन मध्ये डायमीटर ऑफ द पुली, गिव्हन डायमीटर ऑफ पुली दिलं होतं 1.5 मीटर. T1 ची व्हॅल्यू दिली आहे 5.4 किलो न्यूटन, T2 ची व्हॅल्यू दिली आहे 1.8 किलो न्यूटन, शिअर स्ट्रेस ची व्हॅल्यू दिली 42 मेगापास्कल आणि हे डिस्टन्स किती दिलं होतं, 400 mm. लेट L नाव देऊन टाकू आपण याला. लेट L इज इक्वल टू 400. एवढ्या व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या आहेत. कन्वर्जन करून घ्या पाहिजे तर हे डायमीटरचं रेडियस करायचं असेल तर करून घ्या. सो दिस विल बी किती, 0.75 मीटर. मीटरचा mm मध्ये कन्वर्जन करू आपण. 5.4 10⁻⁴ किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये, 1.8 इंटू 10⁻³ न्यूटन, 42 मेगापास्कल आणि 400 mm. एवढ्या व्हॅल्यूज आहेत. ठीक. आता ट्विस्टिंग मोमेंट काढायचं आहे कारण तुम्हाला टाऊची व्हॅल्यू दिलेली आहे. ट्विस्टिंग मोमेंट साठी तुम्हाला M आणि T दोघांची गरज राहील ना. आता तुम्हाला M दिलेला आहे नाही तुम्हाला T दिलेला आहे. पण आता T म्हणजे काय राहतं तुमचं, ट्विस्टिंग मोमेंट, एक प्रकारचा टॉर्क.
ट्विस्टिंग मोमेंट. आणि टॉर्क काय करतो, एखाद्या वस्तूला गोल फिरवायचं काम टॉर्क करतो. आता इथं पण गोल फिरणार आहे ही पुली, तर पुलीवर हे जे टेन्शन लागतंय, दोरीमुळे ओढली जाईल ना ती पुली, तर ही काय फिरेल, गोल फिरेल. कोणत्या साईडला फिरणार आहे, T2 ला जास्त टेन्शन आहे, T1 ला कमी आहे, तर कशी फिरेल. आणि ते कशावर डिपेंड करतं, एक त्याचा फोर्स किती आणि दुसरं त्याचं डिस्टन्स किती आहे त्याच्यामधलं. ठीक आहे, तर हे तुम्ही पहिले पण केलेलं आहे टॉम मध्ये, पॉवर ट्रान्समिशन चॅप्टर होतं ना, दॅट इज T1 मायनस T2 इंटू R. सॉरी उलट सांगून दिलं मी, है ना. T1 ची व्हॅल्यू जास्त येतात, पुली अशी करणार आहे अँटी क्लॉकवाईज. T1 ची व्हॅल्यू किती आहे, 5.4 किलो न्यूटन, म्हणजेच 5.4 10⁻³ T2 ची व्हॅल्यू किती आहे, 1.8 10⁻³ R ची व्हॅल्यू रेडियस किती आहे, 0.75, आणि ती व्हॅल्यू मीटर मध्ये आहे. सो मीटरचं कन्वर्जन करावं लागेल mm मध्ये. 0.5 इंटू 0.75 इंटू 10⁻³ इथून तुम्हाला भेटून जाईल तुमची टॉर्कची व्हॅल्यू, आणि ती पण कशात भेटेल, न्यूटन mm मध्ये. किती यायला पाहिजे ते आन्सर, 2700 इंटू 10⁻³. ठीक आहे, ही तुमची ट्विस्टिंग मोमेंटची व्हॅल्यू पाहिजे ना. एकदा ट्विस्टिंग मोमेंट माहित पडलं की आपल्याला काय पाहिजे, नेक्स्ट बेंडिंग मोमेंट पण लागतं, m ची व्हॅल्यू. ठीक आहे, आता बेंडिंग मोमेंट तुम्ही ऑब्झर्व करू शकता काय होईल. इथं जर पुली लावलेली आहे, या पुलीचं वजन शाफ्टवर लागेल, ते पूर्ण खाली ऍक्ट होईल, आणि याच्यामुळे या बेरिंग जी सपोर्ट करते, या हा जर शाफ्ट आहे तर याला होल्ड करून ठेवण्याचं काम बेरिंग करते. आता इथं जर लोड लागतोय तर हा बेंडिंग मोमेंट कुठे लागणार आहे, बेरिंगवर लागेल. तर बेरिंगचं अंतर किती होतं, 400, आणि आपल्याला माहिती आहे की बेंडिंग मोमेंट इज इक्वल टू काय राहतं, फोर्स इंटू डिस्टन्स F इंटू L. आता इथं फोर्स म्हणजे काय राहणार आहे, जो लोड या ठिकाणी ऍक्ट होतोय. बेरिंग म्हणतोय आपल्याला, पुलीचं मास काही दिलेलं नाहीये, तर जेवढे बी व्हर्टिकल डाउनवर्ड फोर्स ऍक्ट होत आहेत तेवढे काउंट करा. ठीक आहे, टोटल व्हर्टिकल डाउनवर्ड फोर्स किती ऍक्ट होत आहेत, दोन्ही टेन्शन हे व्हर्टिकली डाउनवर्डच ऍक्ट होत आहे, T1 T2. तर मग आता डायग्राम ड्रॉ करून देतो मी, आणि इथं काय येईल, सो neglecting the weight of pulley, total weight is equal to काय लिहू शकता तुम्ही, T1 plus T2, that is 5.4 plus 1.8. ऍडिशन केली 5.4 plus 1.8, तर आन्सर भेटतं तुम्हाला किती येईल त्याचं, 7.2. आणि कशात येणार आहे, किलो न्यूटन, हे किलो न्यूटन म्हणतात ना. 7.2 इंटू 10⁻³ न्यूटन हे तुमचा लोड, टोटल लोड भेटून गेला. आणि बेंडिंग मोमेंट m इज इक्वल टू काय म्हणजे W इंटू L. सो बेंडिंग मोमेंट इज नथिंग बट 7.2 इंटू 10⁻³. L ची व्हॅल्यू किती आहे, 400. सो हिअर बेंडिंग मोमेंट ची व्हॅल्यू तुम्हाला इथून भेटून जाईल, आणि ती कशात येईल, बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू न्यूटन mm मध्ये. ठीक आहे, ते किती आली पाहिजे, आणि बेंडिंग मोमेंट 2880 इंटू 10⁻³. 2880 इंटू 10⁻³ हे भेटलं ट्विस्टिंग मोमेंट, हे भेटलं बेंडिंग मोमेंट. ट्विस्टिंग मोमेंट, बेंडिंग मोमेंट भेटलं तर आपण इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मोमेंट फाइंड आउट करू शकतो. त्याच्यावरून डायमीटर माहित करून जातो. सो इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मोमेंट TE इज इक्वल टू काय होतं, √of m² प्लस t². सो हिअर √of m ची व्हॅल्यू किती आहे, 2880 10⁻³ 2880 10⁻³ ब्रॅकेट स्क्वेअर प्लस t ची व्हॅल्यू किती आहे, 2700 इंटू 10⁻³. स्क्वेअरिंग करा, ऍडिंग करा, आणि त्याचा स्क्वेअर रूट घ्या. आन्सर आलं पाहिजे 3950 10⁻³ 3950 10⁻³ न्यूटन m. हे काय भेटलं, ट्विस्टिंग मोमेंट. अँड नाउ द लास्ट स्टेप, ट्विस्टिंग मोमेंट वरून आपण डायमीटर कसं फाइंड आउट करतोय आपल्याला माहिती आहे. वी नो दॅट
twisting moment can be written as pi by 16 into tau into d cube. So 3950 10 raised to power 3 pi by 16. Now what is the value for the torque? Torque ची व्हॅल्यू आपल्याला 42 मेगापास्कल क्वेश्चन मध्येच दिली होती इंटू डी क्यूब. 16 इकडे मल्टिप्लाय करा, पाय डिवाइड ला येईल, 42 डिवाइड ला येईल, आणि फ्रॉम हियर यू विल गेट द व्हॅल्यू फॉर द डायमीटर ऑफ द शाफ्ट, जे की आलं पाहिजे तुमचं 78 mm और से अप्रॉक्सिमेटली 80. ठीक आहे. याच्यासोबतच तुमचे कंबाईंड बेंडिंग आणि ट्विस्टिंग मुवमेंटचे क्वेश्चन पण संपले. बाकी आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.